हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, लास्ट लेक्चर मध्ये म्हणजे आपण जो चॅप्टर स्टडी करत आहोत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, त्याच्या लास्ट लेक्चर मध्ये आपण सरफेस टेन्शन, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, त्यानंतर हाऊ वॉटर ड्रॉप्स अँड बबल्स आर फॉर्म्ड याच्याबद्दलचा स्टडी केला होता. त्याचे जे फॉर्म्युले वगैरे होते त्याचा सुद्धा डिटेल मध्ये आपण स्टडी केला होता. पहा, लिक्विड ड्रॉपच्या इनसाइडचं जे एक्सेसिव्ह प्रेशर असतं पीआय मायनस पी नॉट याचा फॉर्म्युला आपल्याकडे आला होता 2t डिवायडेड बाय आर, वेअर आर इज द रेडियस ऑफ दॅट लिक्विड ड्रॉप. आणि हेच जर लिक्विडचा बबल असेल तर त्या बबल साठीचं प्रेशर असणार आहे 4t डिवायडेड बाय आर. बबल साठीचं प्रेशर काय असणार आहे 4t डिवायडेड बाय आर. सो वाय देर इज अ चेंज हिअर. इथं 2 आणि इथं 4 का आहे? कारण लक्षात घ्या, हा ड्रॉप असतो आणि हा अशा प्रकारचा बबल असतो. सो ड्रॉप मध्ये काय असतं? सिंगल फ्री लिक्विड सरफेस. सिंगल फ्री लिक्विड सरफेस, एकच फ्री लिक्विड सरफेस असतो. हा इकडचाच सरफेस फक्त एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो, इकडेच फक्त एअर असते. मात्र इन केस ऑफ बबल there are two free liquid surfaces. There are two free liquid surfaces. कोणते कोणते पहा, इकडे पण एअर असणार आहे, बाहेरून सुद्धा एअर असणार आहे. म्हणजे बबलच्या कंडिशन मध्ये दोन लिक्विड सरफेस हे एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, ज्याला आपण फ्री लिक्विड सरफेस म्हणतो. ओके, सो दिस इज द डेरिवेशन फॉर द एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप अँड दिस इज फॉर द लिक्विड बबल. हे ड्रॉप साठी सॉरी आणि हे बबल साठी. ओके, सो एक्सेस प्रेशर साठीचा फॉर्म्युला. सो एक्सेस प्रेशर म्हणजे काय? इनसाइडला प्रेशर पी आय आहे, आउटसाइडला पी नॉट आहे समजा. सो आपल्याला माहिती आहे. हा पहा, हा सरफेस कसा आहे? कॉन्केव्ह आहे. मधून पाहिलं तर मग कॉन्केव्ह साइडचं प्रेशर जास्त असतं, म्हणजे पी आय मायनस पी नॉट. कारण काय? पी आय इज ग्रेटर दॅन पी नॉट. म्हणजे इनसाइडचं प्रेशर जास्त आहे आउटसाइड पेक्षा. तो कितीनं जास्त आहे त्या दोघांचा डिफरन्स घ्यावा लागेल आणि त्याचं डेरिवेशन आपण पाहिलं होतं तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला होता. बबल साठी फक्त काय घेणार? 2 फ्री सरफेसेस असल्यामुळे फक्त 2 ऐवजी इथं काय येईल? 4 येईल. हे मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा. सो इथपर्यंतचा पार्ट ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेला होता. ठीक आहे, आता पहा पुढचा पॉइंट, आज जो आपण एक नवीन पॉइंट या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत, दॅट इज द कॅपिलरी ऍक्शन. काय आहे नवीन पॉइंट आपला? इट इज अ कॅपिलरी ऍक्शन. सो कॅपिलरी काय असतं ते पहिल्यांदा समजून घेऊया. ओके, पहा, कॅपिलरी ऍक्शन आपल्याला स्टडी करायचे. सो कॅपिलरी काय असते? सो कॅपिलरी इज द ट्यूब हॅव्हिंग व्हेरी फाईन बोर. ट्यूब हॅव्हिंग व्हेरी फाईन बोर. बोर म्हणजे डायमीटर. त्याचं बोर म्हणजे काय? डायमीटर. अप्रॉक्सिमेटली 1 मिलीमीटरच्या आसपास, अप्रॉक्सिमेटली 1 मिलीमीटरच्या आसपास डायमीटर असलेली ही जी एक ट्यूब असते, या ट्यूबला कॅपिलरी ट्यूब असं म्हटलं जातं. या ट्यूबला काय म्हटलं जातं? कॅपिलरी ट्यूब म्हटलं जातं किंवा कॅपिलरी म्हटलं जातं. सिम्पली कॅपिलरी म्हटलं जातं. ओके, सो कॅपिलरी ऍक्शन स्टडी करण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात असू द्या. कॅपिलरी म्हणजे काय? कॅपिलरी इज द ट्यूब हॅव्हिंग व्हेरी फाईन बोर दॅट इज डायमीटर अप्रॉक्सिमेटली 1 मिलीमीटर. म्हणजे पहा, हा जो डायमीटर आहे या ट्यूबचा हा जवळपास 1 मिलीमीटर असतो, म्हणजे खूप कमी असतो. अशा प्रकारच्या या ट्यूबला आपण कॅपिलरी ट्यूब म्हणतो. आता कॅपिलरी ऍक्शन नेमकं काय आहे ते पाहूया. ठीक आहे, आपण लिक्विड्सला, आपण जेव्हा लिक्विडचा सरफेस टेन्शनचा स्टडी करत आहोत, लिक्विड्सला 3 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड केलं होतं. एक म्हणजे असे लिक्विड्स दॅट लिक्विड वेट्स दी सॉलिड. एखाद्या सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्याला वेट करणारे लिक्विड्स. त्यानंतर असे लिक्विड्स दॅट पार्शियली वेट्स दी सॉलिड. आणि तिसरं म्हणजे अशा प्रकारचे लिक्विड्स that do not weight the solid. या 3 कॅटेगरीज मध्ये आपण लिक्विडला डिवाइड केलं होतं. पहा, कॅपिलरी ऍक्शन स्टडी करण्यासाठी हा पॉइंट इथं आपल्याला माहित असणं खूप आवश्यक आहे.
की असे काही लिक्विड्स आहेत जे कम्प्लिटली वेट करतात त्या सॉलिडला. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची कन्सेप्ट शिकवताना मी सांगितलं होतं. वॉटर आहे, प्युअर वॉटर ग्लासच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, सो काय करतं त्याला कम्प्लीट वेट करतं. केरोसिन आहे, पार्शियल वेट करतं ग्लासला. मर्क्युरी आहे, ग्लासला वेटच करत नाही. सो या 3 टाइपला लक्षात ठेवा. असे लिक्विड्स दॅट वेट्स दी सॉलिड, लिक्विड दॅट पार्शियली वेट्स दी सॉलिड अँड लिक्विड्स दॅट डू नॉट वेट दी सॉलिड. ओके. आता कॅपिलरी ऍक्शन काय आहे, तर ही जी ट्यूब आहे, कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय, अ ट्यूब हॅव्हिंग व्हेरी फाईन बोर, म्हणजे खूपच कमी, खूपच लहान डायामीटर असलेली एखादी ट्यूब म्हणजे काय असणार आहे, कॅपिलरी असणार आहे. आता कॅपिलरी ऍक्शन म्हणजे काय, तर ही ट्यूब, ही कॅपिलरी जेव्हा एखाद्या लिक्विड मध्ये आपण बुडवतो, ही कॅपिलरी जेव्हा आपण एखाद्या लिक्विड मध्ये डीप करतो, तेव्हा तिथं कशा प्रकारचं त्या लिक्विडचं बिहेवियर असतं, त्याला आपण कॅपिलरी ऍक्शन असं म्हणतो. म्हणजे कशा प्रकारे पहा, समजा माझ्याकडे पर्टिक्युलरली एक कंटेनर आहे. या कंटेनरचा मात्र डायमीटर कसा आहे, खूप जास्त आहे. आणि या कंटेनरमध्ये वॉटर आहे. वॉटर म्हणजे कसं असणार आहे पहा, कंटेनरची जी साइड्स आहे, जिथं वॉटर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये, तिथं असा कॉन्केव्ह सरफेस बनतो, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, असा काय बनलेला असतो, कॉन्केव्ह सरफेस बनतो. कुठे, जिथं हे वॉटर त्या कंटेनरच्या वॉलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. जर अशा प्रकारच्या वॉटरमध्ये किंवा अशा प्रकारच्या लिक्विडमध्ये, वॉटर सारख्या, जर ती कॅपिलरी, आता ड्रॉ करताना थोडी मोठी ड्रॉ करतोय आपण, ठीक आहे, ही कॅपिलरी जर आपण डीप केली, तर वॉटरची लेवल या कॅपिलरी ट्यूब मध्ये अशा प्रकारे राईज होते वरती. अशा प्रकारे वॉटर त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये राईज होतं, वरती जातं. ओके. हे कोणत्या टाईपच्या लिक्विड मध्ये घडतं, इन केस ऑफ लिक्विड्स दॅट completely or partially weight the solid. Completely or partially weight the solid. ओके. काय झालंय, तुम्ही जेव्हा एका कंटेनर मध्ये काय केलेलं आहे, वॉटर घेतलं आणि त्या वॉटरमध्ये ती कॅपिलरी डीप केलेली आहे. कॅपिलरी म्हणजे काय, खूप कमी डायमीटर असलेली एक ट्यूब आहे. मग ती कॅपिलरी त्याच्यामध्ये डीप केली, तर काय झालं, त्या कॅपिलरी मध्ये वॉटर राईज झाले. पहा, इथपर्यंत आलं. लेवल जी आहे, कंटेनर मध्ये वॉटरची लेवल ही आहे आणि कॅपिलरी मध्ये एवढ्यानं लेवल काय झाली आहे, राईज झालेली आहे, वाढलेली आहे. हे कोणत्या टाईपच्या लिक्विडसाठी आहे, जे लिक्विड कम्प्लिटली किंवा पार्शियली त्या कंटेनरच्या वॉलला वेट करणार आहेत किंवा त्या कॅपिलरीला वेट करणार आहेत, ओलं करणार आहेत. आता मर्क्युरी सारखा जो लिक्विड असतो, समजा एक कंटेनर आहे, याच्यामध्ये आपण मर्क्युरी घेतलेला आहे. सो मर्क्युरीचा जो शेप असतो ऍट दी कॉन्टॅक्ट पॉइंट, तो अशा प्रकारचा कॉन्व्हेक्स असतो. तो अशा प्रकारचा काय असतो, कॉन्व्हेक्स. पाय कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स हे सरफेसेस फक्त कॉन्टॅक्ट पॉइंटला असतात. आपण आतापर्यंत काय करत होतो, अशा प्रकारचं व्हेसल दाखवून त्याच्यामध्ये अशा प्रकारचं शो करत होतो. ऍक्च्युअली काय असतं, याचा डायमीटर जेवढा कमी असतो त्या कंटेनरचा, तेवढं ते आपल्याला जास्त कॉन्केव्ह वाटतं सगळीकडे. मात्र असे जर तुम्ही खूप मोठे मोठे कंटेनर्स जर घेतले, ज्यांची अशी विड्थ किंवा ही जी डायमीटर असते ती खूप जास्त असते, त्यावेळेस लक्षात ठेवा, वॉटर किंवा केरोसिन सारखे जे लिक्विड्स आहेत ते कॉन्केव्ह सरफेस बनवतात. मात्र तो कॉन्केव्ह सरफेस फक्त कुठे फॉर्म होत असतो, या कॉन्टॅक्ट पॉइंटलाच. कुठे, कॉन्टॅक्ट पॉइंटला. बाकी मध्ये ते कसं असतं, प्लेन असतं. तसंच जर मर्क्युरी घेतली आपण, मर्क्युरी म्हणजे काय, इट इज अ लिक्विड दॅट डू नॉट वेट दी सॉलिड, सो मर्क्युरी या कंटेनरच्या कॉन्टॅक्ट पॉइंटला जर मर्क्युरी लिक्विड सरफेस जर पाहिला, मर्क्युरीचा सरफेस जर पाहिला, तर तो अप्पर कॉन्व्हेक्स असतो. इथं तो कसा आहे, या पॉइंटला वॉटरसाठी अप्पर कॉन्केव्ह आहे. इथं कसा आहे, तो अप्पर कॉन्केव्ह आहे. आणि मर्क्युरीच्या कंडिशन मध्ये इथं तो कसा आहे, अप्पर कॉन्व्हेक्स आहे. कसा आहे, अप्पर कॉन्व्हेक्स आहे. मग इथं जर आपण या मर्क्युरीमध्ये ती पर्टिक्युलर जी कॅपिलरी ट्यूब आहे ती जर अशा प्रकारे डीप केली, मर्क्युरीमध्ये जर तुम्ही ती कॅपिलरी ट्यूब अशा प्रकारे डीप केली, तर काय होत असतं लक्षात घ्या. तर काय होतं, तर मर्क्युरीची त्या कॅपिलरी ट्यूब मधली लेवल जी असते ती अशी खाली आलेली असते, फॉल झालेली असते. म्हणजे इथं काय झालंय, याला आपण म्हणतो, ही जी ऍक्शन आहे कॅपिलरी ऍक्शन, याला कॅपिलरी राईज म्हटलं जातं आणि याला
कॅपिलरी फॉल म्हटलं जातं. कॅपिलरी फॉल म्हटलं जातं. याचं आपण सायंटिफिक रिझन काय आहे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत, परंतु पहिल्यांदा समजून घ्या. जे लिक्विड्स कम्प्लिटली किंवा पार्शियली सॉलिडला वेट करतात लाईक वॉटर आणि केरोसिन, अशा लिक्विड्स मध्ये जर आपण कॅपिलरी डीप केली तर आपल्याला कॅपिलरी राईज मिळेल. काय मिळेल? कॅपिलरी राईज. आणि कॅपिलरी जर आपण मर्क्युरी सारख्या म्हणजे असं लिक्विड दॅट डू नॉट वेट दी सॉलिड, त्या सॉलिडला ते लिक्विड वेट करत नाही, अशा मर्क्युरी सारख्या लिक्विड मध्ये जर कॅपिलरी त्या ठिकाणी डीप केली तर कॅपिलरी मध्ये लिक्विड लेवल फॉल होत असते. त्याला आपण कॅपिलरी फॉल म्हणतो. आणि मग हे कॅपिलरी राईज, कॅपिलरी फॉल यालाच आपण कॅपिलरी ऍक्शन असं म्हणतो. सो हाऊ टू डिफाइन द कॅपिलरी ऍक्शन? When capillary or capillary tube is dipped in the liquid, आपण काय केलं? Capillary is dipped into the liquid, then there is a rise or fall. It depends on type of liquid. Capillary rise होणार आहे का capillary fall होणार आहे ते त्या लिक्विडच्या टाईप वरती डिपेंड असेल. ठीक आहे. सो देअर मे बी राईज ऑर फॉल इन द लिक्विड लेवल इन दॅट कॅपिलरी ट्यूब अँड दिस इज कॉल्ड ॲज अ कॅपिलरी ऍक्शन. सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो पहा. जेव्हा ती कॅपिलरी म्हणजे खूप लहान डायामीटर असलेली ट्यूब जेव्हा आपण लिक्विड मध्ये डीप करतो तेव्हा एकतर लिक्विड त्या ट्यूब मध्ये राईज होईल किंवा फॉल होईल. लिक्विड त्या ट्यूब मध्ये एकतर राईज होईल किंवा फॉल होईल. या ऍक्शनला आपण कॅपिलरी ऍक्शन असं म्हणत असतो. ठीक आहे. सो आपण इथं एक्सप्लेन करणार आहोत का इथं कॅपिलरी फॉल झालेला आहे आणि का इथे कॅपिलरी राईज झालेला आहे. सो पहिल्यांदा याला व्यवस्थित नोट डाऊन करायचंय. सो फर्स्ट ऑफ ऑल वी डिस्कस दी कॅपिलरी राईज. कॅपिलरी राईजचं एक्सप्लेनेशन आपण पहिल्यांदा पाहूया. त्यावरून तुमच्या 100% कॅपिलरी फॉलचं सुद्धा लक्षात येईल. त्याला कोणतंही वेगळं डोकं लावायची आवश्यकता नाहीये. ओके. पहा. सो एक कंटेनर आहे. अशा प्रकारचं एक कंटेनर आहे. त्या कंटेनर मध्ये वॉटर घेतलंय मी, म्हणजे कॉन्टॅक्ट पॉइंटला सरफेस कसा असेल? अप्पर कॉन्केव. कसा सरफेस असणार आहे कॉन्टॅक्ट पॉइंटला? अशा प्रकारचा अप्पर कॉन्केव सरफेस असेल. आता इथं मी कॅपिलरी ट्यूब याच्यामध्ये डीप केली आहे. कॅपिलरी ट्यूब याच्यामध्ये डीप केली. ओके. सो सध्या मी काय करतोय पहा. इनिशियली मी लेवल सेम दाखवतोय. इनिशियली काय केलं? लेवल सेम दाखवलं. आता आपल्याला राईज का होतो त्याचं एक्सप्लेनेशन पाहायचंय, मग त्याच्यानंतरची डायग्राम आपण ड्रॉ करूया. पहा, हे लिक्विड आहे. याच्यामध्ये मी पॉइंट्स घेतोय काही. ठीक आहे. एक पॉइंट इथं घेतला मी जस्ट अबोव दी लिक्विड सरफेस. त्याच्या सेम लेवलला इकडे एक पॉइंट घेतला. जस्ट बिलो द लिक्विड सरफेस इनसाइड दी कॅपिलरी एक पॉइंट घेतला इथं. ओके. आणि एक्झॅक्टली त्याच्या सेम लेवलला परत इकडे एक पॉइंट आपण घेतलेला आहे. सो लेट सपोज हा पॉइंट आहे ए, हा पॉइंट आहे बी, हा पॉइंट आहे सी आणि हा पॉइंट आहे डी. आता लक्षात घ्या, इथं सरफेस प्लेन आहे. मी काय सांगितलं होतं? इथं फक्त वॉलच्या जवळच सरफेस कसा असतो या वॉटर सारख्या लिक्विडसाठी, वॉटर और केरोसिन यांच्यासारख्या लिक्विडसाठी. या कंटेनरचा जर विचार केला तर हा जो अप्पर कॉन्केव्ह सरफेस आहे तो फक्त कुठे आहे तर कॉन्टॅक्ट पॉइंटला. मात्र कॅपिलरीमध्ये तो पूर्ण कॉन्केव्ह दिसेल. कॅपिलरीमध्ये तो पूर्ण कॉन्केव्ह दिसेल का? लक्षात घ्या. समजा ही कॅपिलरी आहे. या कॅपिलरीचा डायमीटर कसा असतो? खूपच कमी असतो. कॅपिलरीचा डायमीटर कसा आहे? खूप खूप कमी आहे कंटेनरची तुलना जर केली. मग इकडचा कॉन्केव्ह सरफेस आणि इकडचा कॉन्केव्ह सरफेस इथं जॉईनच झाल्यासारखे झाले एकमेकांना, म्हणजे कम्प्लीट कॉन्केव्ह आपल्याला शो करावा लागेल कॅपिलरीमध्ये. इथं तसं आहे का कंटेनरमध्ये? हा कॉन्केव्ह हा कॉन्केव्ह एकमेकांच्या खूप जवळ नाहीयेत, कारण याचा डायमीटर खूप जास्त आहे. कॅपिलरीचा डायमीटर कमी असल्यामुळे पहा, या वॉलच्या साईडचा कॉन्केव्ह पार्ट आणि या वॉलच्या साईडचा कॉन्केव्ह पार्ट मिळून तर तो पूर्ण सरफेसच बनलेला आहे. म्हणजे कॅपिलरी ट्यूब मध्ये पूर्णच भाग तो कॅपिलरीमध्ये कसा दाखवावा लागेल? कॉन्केव्ह दाखवावा लागेल. पहा परत एकदा समजा ही कॅपिलरी ट्यूब आहे. ठीक आहे. डायमीटर खूप छोटा असतो, आपण समजण्यासाठी थोडं मोठं ड्रॉ करू. इकडनं कॉन्केव्ह, इकडनं कॉन्केव्ह. सो पूर्ण भाग कसा दिसेल आपल्याला? कॉन्केव्ह दिसेल, कारण कॅपिलरीचा डायमीटर कसा असतो? खूप छोटा असतो. ओके. आता लक्षात घ्या, मी 4 पॉइंट्स घेतलेले आहेत.
दोन कॅपिलरी ट्यूब मध्ये आहेत आणि दोन कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर आहेत. त्यामध्ये सी पॉइंट हा कॅपिलरी ट्यूब मध्ये जस्ट अबोव दी फ्री लिक्विड सरफेस आहे. डी पॉइंट कॅपिलरी ट्यूब मध्येच जस्ट बिलो दी लिक्विड सरफेस आहे. ए पॉइंट कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर जस्ट अबोव दी लिक्विड सरफेस आहे आणि बी पॉइंट कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर जस्ट बिलो दी लिक्विड सरफेस आहे. असे 4 पॉइंट्स आपण घेतलेले आहेत आणि यांच्याच मदतीने आपण काय करणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत कशा प्रकारे कॅपिलरी राईज होते वॉटर आणि केरोसिन सारख्या सॉलिडला वेट करणाऱ्या लिक्विडच्या कंडिशन मध्ये. ओके, सो पहा लक्षात घ्या. पहिल्यांदा पाहूयात ए आणि सी च्या प्रेशर बद्दल. तर ऑब्विसली पीए इज इक्वल्स टू पीसी इक्वल्स टू पी नॉट. ऍटमॉस्फिअर मध्ये असलेले 2 पॉइंट आहेत. ठीक आहे, हा जरी कॅपिलरी ट्यूब मध्ये असेल आणि ए जरी कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर असेल तरी दोन्ही पॉइंट कुठे आहेत, लिक्विडच्या बाहेर आहेत. ऍटमॉस्फिअर मध्ये असलेले पॉइंट आहेत. सो ए आणि सी पॉइंटचं प्रेशर सेम असेल, जे पी नॉट इक्वल टू असेल, जे इक्वल असेल पी नॉट म्हणजे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. ठीक आहे, आता लक्षात घ्या. सरफेस बिटवीन पॉइंट ए अँड बी इज प्लेन. पॉइंट ए आणि बी च्या मधला जो सरफेस आहे तो सरफेस कसा आहे, प्लेन आहे. आणि काल आपण पाहिलं होतं, कालच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं की सरफेस जर प्लेन असेल आणि इथं एक पॉइंट आहे ए आणि इथं पॉइंट आहे बी, तर या कंडिशन मध्ये पीए इक्वल्स टू पीबी असतं. जर प्लेन सरफेसच्या जस्ट अबो आणि जस्ट बिलो पॉइंट असतील तर त्या दोघांचं प्रेशर सेम असतं. हे कालच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मग ए आणि बी च्या मध्ये जो लिक्विडचा सरफेस आहे तो प्लेन आहे, कारण कॉन्केव्ह पार्ट तर फक्त इथं सॉलिडच्या कॉन्टॅक्ट सरफेसच्या पॉइंटलाच असतो. सॉरी, सॉलिड सोबत लिक्विड जिथं कॉन्टॅक्ट मध्ये आहे तिथंच फक्त हा कसा बनलेला आहे, कॉन्केव्ह. इथं मात्र तो कसा आहे, प्लेन आहे. मग ए आणि बी च्या मध्ये जर लिक्विडचा सरफेस प्लेन असेल तर पीए इक्वल्स टू पीबी असेल. मग पीए इक्वल्स टू पीबी हा पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. पीए इक्वल्स टू पीबी, हे आणि हे सुद्धा काय झालं, इक्वल झालं. ओके, आता पहा सी आणि डी चा जर विचार केला तुम्ही, याला मी इक्वेशन नंबर 1 देतो, याला इक्वेशन नंबर 2 दिलं. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर काय दिलं, 2 दिलं. सो आता लक्षात घ्या, कॅपिलरी ट्यूब मधल्या या 2 पॉइंटचा विचार करा, सी आणि डी चा. तर सी कॉन्केव्ह साइडचा पॉइंट आहे आणि डी कॉन्व्हेक्स साइडचा पॉइंट आहे. आणि कालच आपण पाहिलं होतं, जर एखाद्या कंटेनर मध्ये अशा प्रकारचा कॉन्केव्ह सरफेस असेल, अप्पर कॉन्केव्ह सरफेस असेल, तर समजा इथं ए पॉइंट आहे आणि इथं बी पॉइंट आहे, हा अप्पर कॉन्केव्ह असेल तर पीए इज ग्रेटर दॅन पीबी, म्हणजे कॉन्केव्ह साइडचं प्रेशर कसं असतं, ग्रेटर असतं. कॉन्केव्ह साइडचं प्रेशर कसं असतं, ग्रेटर असतं. मग सी आणि डी च्या दरम्यानचा सरफेस जो आहे, सरफेस बिटवीन सी अँड डी इज अप्पर कॉन्केव्ह. कसा आहे, अप्पर कॉन्केव्ह. आणि त्या कॉन्केव्ह साइडला कोणता पॉइंट आहे, सी, म्हणून पीसी इज ग्रेटर दॅन पीडी. काय आलं, पीसी इज ग्रेटर दॅन. पहा, सी च्या साइडला सरफेस कसा आहे, कॉन्केव्ह, आणि कॉन्केव्ह साइडचं प्रेशर जास्त असतं. ऑलरेडी काल आपण एक्सप्लेन केलं होतं. सो पीसी इज ग्रेटर दॅन पीडी आलं. पीसी इज ग्रेटर दॅन पीडी मिळालं. याला इक्वेशन नंबर 3 देऊयात आपण. पहिल्यांदा इक्वेशन 1 आणि 2 ला व्यवस्थित ऑब्झर्व करा. इक्वेशन 1 आणि 2 ला व्यवस्थित ऑब्झर्व करा. 1 मध्ये काय आहे, पीए इक्वल्स टू पीसी, आणि 2 मध्ये काय आहे, पीए इक्वल्स टू पीबी. म्हणजे याला जर मी इथून रिमूव्ह केलं पी नॉटला, तर 1 आणि 2 ची लेफ्ट हँड साइड पीए आहे आणि ती सेम आहे. म्हणून इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण काय लिहू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण काय लिहू शकतो, तर पीसी इक्वल्स टू पीबी लिहू शकतो. इक्वेशन 1 आणि 2 ला व्यवस्थित पहा, तिथून आपण पीसी इक्वल्स टू पीबी लिहू शकतो. आता लक्षात घ्या, इक्वेशन 3 ला पहा थोडं, पीसी कशाच्या इक्वल आहे, सॉरी पीसी काय आहे, ग्रेटर दॅन पीडी आहे. पीसी काय आहे, ग्रेटर दॅन पीडी आहे. मग पहा, या इक्वेशन मध्ये, इक्वेशन 3 मध्ये पीसीच्या जागी आपण काय ठेवू शकतो, पीबी. परत एकदा पहा, इक्वेशन 1 कसं आलं, दोन्ही ऍटमॉस्फिअरचेच पॉइंट आहेत. त्यानंतर इक्वेशन 2,
या ए आणि बी पॉइंटच्या मध्ये हा जो लिक्विड सरफेस आहे तो प्लेन असल्यामुळे पीए इक्वल्स टू पीबी आहे. इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला पीसी इक्वल्स टू पीबी मिळेल, याच्यात काहीच डाऊट नाहीये. मग आता इक्वेशन 3 आपल्याला काय मिळाले, इथं कॉन्केव्ह सरफेस असल्यामुळे पीसी इज ग्रेटर दॅन पीडी. मात्र पीसीच्या जागी काय पुट केलं जाऊ शकतं, पीबी. म्हणजे आपल्याला मिळालं पीबी इज ग्रेटर दॅन पीडी. पीबी इज ग्रेटर दॅन पीडी म्हणजे बी पॉइंटला प्रेशर डी पेक्षा जास्त आहे. बी पॉइंटला प्रेशर डी पेक्षा जास्त आहे आणि लिक्विडचा फ्लो कसा होतो, हाय प्रेशर टू लो प्रेशर, म्हणून इकडनं लिक्विड इकडे फ्लो होईल. ठीक आहे. ऍक्च्युली ते ट्यूब अशी कुठपर्यंतही डीप केलेली असेल तरी काय हरकत नाही. सो या साईडला या रिजन मध्ये इथं प्रेशर जास्त आहे, इकडं कमी आहे. पीबी इज ग्रेटर दॅन पीडी. किंवा त्याला तुम्ही अशाही प्रकारे एक्सप्लेन करू शकता. पहा, अशाही प्रकारे तुम्ही त्याला एक्सप्लेन करू शकता की बी आणि डी हे सेम लेवलचे पॉइंट आहेत. बी आणि डी कसे सेम लेवलचे पॉइंट, म्हणजे त्यांचं प्रेशर कसं पाहिजे, सेम पाहिजे. मात्र आहे का, नाही. पीबी इज ग्रेटर दॅन पीडी आहे, म्हणजे ते सेम होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, तर इकडं लिक्विड राईज व्हायला पाहिजे. का, कारण इकडे प्रेशर जास्त इकडं कमी आहे, म्हणजे इकडचं लिक्विड अशा प्रकारे ट्यूब मध्ये फ्लो होईल. कारण पहा, बाहेर ट्यूबच्या बाहेर प्रेशर जास्त आहे, पीबी जास्त आहे पीडी पेक्षा, म्हणजे ट्यूबच्या बाहेर प्रेशर जास्त आहे आणि मध्ये कमी आहे. मग इकडं झालं हाय प्रेशर आणि ट्यूब मध्ये काय झालं, लो प्रेशर, म्हणून लिक्विड हाय कडून लो कडे फ्लो होईल आणि ते कॅपिलरी ट्यूब मध्ये काय होईल, राईज होईल. हे जर लक्षात आलं असेल, पीबी इज ग्रेटर दॅन पीडी, तर त्याच्या पुढचं एक्सप्लेनेशन पहा. बी आणि डी लिक्विड मध्ये सेम लेवलला असलेले पॉइंट आहेत. भलेही एक कॅपिलरी मध्ये आहे, दुसरा कॅपिलरीच्या बाहेर आहे, मात्र त्यांची लेवल कशी आहे, सेम आहे. त्यामुळे त्यांचं प्रेशर इक्वल पाहिजे. मात्र बीचं डी पेक्षा जास्त आहे आणि हे प्रेशर इक्वलायझेशन होण्यासाठी कोणाचं प्रेशर वाढायला पाहिजे, ठीक आहे, हे हाय लोला सोडा, हाय आणि लोला सोडून द्या. बी आणि डी सेम लेवलला पॉइंट आहेत, मग दोघांचं प्रेशर सेम पाहिजे. व्हॉट इज रिक्वायरमेंट, रिक्वायर्ड काय आहे आपल्याला, रिक्वायर्ड आहे पीबी इक्वल्स टू पीडी. रिक्वायर्ड काय आहे, पीबी इक्वल्स टू पीडी. मात्र आपल्याकडे आहे काय, पीबी इज ग्रेटर दॅन पीडी. हे दोन सेम लेवलला असलेले पॉइंट प्रेशर इक्वलाइज पाहिजे. प्रेशर कसं पाहिजे, इक्वल प्रेशर पाहिजे. कसं पाहिजे, प्रेशर इक्वल पाहिजे. प्रेशर कसं पाहिजे, इक्वल पाहिजे. मात्र बीचं प्रेशर डी पेक्षा जास्त आहे, म्हणजे डीचं प्रेशर वाढलं पाहिजे. ओके, मग डीचं प्रेशर वाढण्यासाठी कॅपिलरी मध्ये पहा, डी कुठे आहे, जस्ट बिलो दी लिक्विड सरफेस बट इनसाइड दी कॅपिलरी. मग डीचं प्रेशर वाढण्यासाठी काय झालं पाहिजे, लिक्विड कॉलमची हाईट जी आहे, कॅपिलरी ट्यूब मध्ये लिक्विड कॉलमची हाईट जी आहे ती काय व्हायला पाहिजे, राईज व्हायला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली जेव्हा आपण ही कॅपिलरी या लिक्विड मध्ये डीप करतो तेव्हा राईज होतं. अशा प्रकारे लिक्विड त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये राईज होतं अँड दिस इज कॉल्ड ॲज अ कॅपिलरी राईज. यालाच काय म्हटलं जातं, कॅपिलरी राईज म्हटलं जातं. ठीक आहे, व्यवस्थित त्याला नोट डाऊन करायचे. आणि आता तुम्ही ट्राय करायचे एक्सप्लेन करायला की कशा प्रकारे मर्क्युरी सारख्या लिक्विड मध्ये कॅपिलरी फॉल होत, कशा प्रकारे मर्क्युरी सारख्या लिक्विड मध्ये लिक्विड फॉल होत असेल. ठीक आहे, कॅपिलरी फॉल होत असेल. त्यासाठी सुद्धा काय करणार तुम्ही, अशा प्रकारे एक कंटेनर ड्रॉ करायचा आहे, त्यामध्ये मर्क्युरी दाखवायची. म्हणजे इथं वॉलच्या कॉन्टॅक्ट मधला सरफेस तुम्हाला अप्पर कॉन्व्हेक्स दाखवावा लागेल. मध्ये एक अशा प्रकारे कॅपिलरी इन्सर्ट केलेली दाखवायची आहे. ठीक आहे, त्यानंतर परत सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये जिथं जिथं ते मर्क्युरी आलेलं आहे तिथं अप्पर कॉन्व्हेक्स सरफेस दाखवायचा आहे. आता पहा, त्यामध्ये परत काय करायचं, सुरुवातीला लेवल सेम दाखवायची, सुरुवातीला लेवल सेम दाखवायची. परत 4 पॉइंट्स घ्यायचे, आपण जसे वॉटरच्या कंडिशन मध्ये घेतले होते तशाच प्रकारचे हे 4 पॉइंट्स घ्यायचे आणि त्यामध्ये प्रेशर डिफरन्स कशा प्रकारे येईल, सो प्रेशरची कन्सेप्ट यूज करून तुम्हाला मर्क्युरी फॉल कशा प्रकारे होते कॅपिलरी ट्यूब मध्ये, किंवा कॅपिलरी फॉल कशा प्रकारे होतो इन केस ऑफ लिक्विड्स लाईक मर्क्युरी, हे व्यवस्थित एक्सप्लेन करता येईल. ओके, सो पहा, आता हा जो कॅपिलरी फॉल किंवा कॅपिलरी राईज असणार आहे यासाठीचं डेरिव्हेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर कॅपिलरी फॉल. एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर कॅपिलरी फॉल. ठीक आहे,
कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉल जेवढ्या हाईटनं होणार आहे त्याला आपण काय करणार आहोत, त्याचं डेरिव्हेशन, त्याचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. कॅपिलरी राईज और कॅपिलरी फॉल. ओके. सो आता यासाठी एक सिंपल डायग्राम आपण ड्रॉ करूया. यामध्ये दोन मेथड आहेत. एक आपण प्रेशरचा यूज करून फाइंड आउट करू शकतो किंवा एक तर आपण फोर्सेसची बॅलन्सिंगची कंडिशन यूज करून त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. फाइंड आउट काय करायचं आहे ते पहिल्यांदा पाहून घ्या. समजा अशा प्रकारचा एक लिक्विड राईज झालेला आहे किंवा मर्क्युरी राईज झालेला आहे. ही जी लेवल आहे ही समजा त्या कंटेनरमध्ये, ही इथं जी ड्रॉ केलेली आहे ती कॅपिलरी आहे आणि ही लेवल म्हणजे, ही जी लेवल इथं ड्रॉ केलेली आहे ही लेवल म्हणजे त्या कंटेनर मधली, त्या वेसल मधली लिक्विडची फ्री सरफेसची लेवल आहे. म्हणजे आपण त्याच्या वरचा पार्ट ड्रॉ केलाय, फक्त कॅपिलरी तिथं शो केलेली आहे. मग वॉटर सारख्या लिक्विड मध्ये वॉटर सारख्या लिक्विड मध्ये कॅपिलरी राईज होते. समजा कॅपिलरी राईज आपण एच न डिनोट केलेली आहे. एच न डिनोट केली आहे, तर हा जो सरफेस आहे अप्पर कॉन्केव्ह आहे. वॉटर सारख्या लिक्विड मध्ये काय झालेला आहे, कॅपिलरी राईज झालेला आहे आणि हा जो सरफेस आहे हा काय आहे, अप्पर कॉन्केव्ह आहे. कसा आहे, अप्पर कॉन्केव्ह आहे. आता व्यवस्थित लक्षात घ्या, ही हेडिंग मी इथं रब करतोय, व्यवस्थित डायग्राम आपल्याला कंप्लीट करायची आहे. पहा, ही जी कॅपिलरी आपण इथं यूज करतोय त्या कॅपिलरीची रेडियस आहे समजा स्मॉल आर. कॅपिलरीची रेडियस किती आहे, स्मॉल आर. आणि हा जो कॉन्केव्ह सरफेस, हा जो कर्व इथं फॉर्म झालेला आहे, याचं सेंटर इकडे कुठेतरी आहे समजा, आणि त्याची जी रेडियस आहे ती रेडियस आहे समजा कॅपिटल आर. व्यवस्थित लक्षात घ्या. आपण अशा प्रकारचा लिक्विड ड्रॉप पाहिला होता. लिक्विड ड्रॉपची जर रेडियस आपण स्मॉल आर न डिनोट केली, लिक्विड ड्रॉप म्हणजे अशा प्रकारचा, त्याचा एवढाच पार्ट घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, लिक्विड ड्रॉपचा आपण एवढाच पार्ट कन्सिडर केला अशा प्रकारे. ठीक आहे, लिक्विड ड्रॉपचा फक्त एवढाच पार्ट कन्सिडर केला, त्याचं सेंटर इथे कुठेतरी असेल समजा. तर ही काय झाली, त्याची रेडियस ही जर आपण कॅपिटल आर न डिनोट केली आणि टी हे त्या लिक्विडचा सरफेस टेन्शन असेल, तर प्रेशर डिफरन्स काय असतो, पीआय मायनस पी नॉट इक्वल्स टू 2t डिवायडेड बाय आर. पीआय मायनस पी नॉट इक्वल्स टू 2t डिवायडेड बाय आर. सो इथं ही जे कॉन्केव्ह सरफेस फॉर्म झालेला आहे, इथं हा जो कॉन्केव्ह सरफेस फॉर्म झालेला आहे, पहा ही जी डायग्राम आपण इथं ड्रॉ केली आहे ती कोणती डायग्राम आहे, अशा प्रकारचं वेसल असेल, त्यामध्ये अशा प्रकारचं लिक्विड असेल आणि इथून वरती अशा प्रकारे कॅपिलरी राईज झालेला आहे. ओके. सो याच्या वरचा पार्ट समजा इथपर्यंत कॅपिलरी राईज झालेला आहे आणि ही जी हाईट आहे ही एच आहे. तर हा एवढा पार्ट आपण इकडे स्पेशली ड्रॉ केलाय, कारण आपल्याला त्याचंच काम आहे सध्या. पूर्ण कंटेनर मधलं लिक्विड कशा प्रकारे राईज झालं याचं एक्सप्लेनेशन आपण ऑलरेडी स्टडी केलंय. हा जो कॅपिलरी राईज झालाय त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळवायचा आहे, म्हणून फक्त इथून वरचीच डायग्राम त्या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. सो पहा, तो कॉन्केव्ह सरफेस म्हणजे अशा प्रकारचा लिक्विड जो ड्रॉप असतो त्याचाच पार्ट आहे असं जर कन्सिडर केलं, त्याची रेडियस किती आहे, आर. आणि आपल्याला माहितीये त्यासाठी एक्सेस ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला असतो 2t डिवायडेड बाय आर. एक्सेस ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, 2t डिवायडेड बाय आर. आता व्यवस्थित लक्षात घ्या, इथं जर एक टँजंट अशा प्रकारे ड्रॉ केली, तर हा अँगल किती असेल, थिटा. याला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. तर आपण काय म्हणत असतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मी याला इथं जॉईन करून दिलं तर हे इथून इथपर्यंत पहा, कॅपिलरीची रेडियस आहे ती स्मॉल आर, म्हणजे हा अँगल सुद्धा काय असेल, थिटा असेल. जॉमेट्री ऑफ द फिगर, या फिगरची जॉमेट्री जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर हा अँगल थिटा म्हणून हा सुद्धा अँगल काय असेल, थिटा असेल. इथं कन्फ्युजन काय होतं, कॅपिटल आर आणि स्मॉल आर मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. स्मॉल आर ही त्या कॅपिलरीची रेडियस आहे आणि कॅपिटल आर हा जो कॉन्केव्ह सरफेस इथं फॉर्म झालेला आहे फ्री लिक्विड सरफेसला, त्याची रेडियस आहे. ओके. आता व्यवस्थित लक्ष द्या, आपल्याकडे जे प्रेशर डिफरन्स असणार आहे पी आय मायनस पी नॉट, याचा फॉर्म्युला या कॉन्केव्ह पार्ट साठी जरी तुम्ही त्या ठिकाणी लिहिला तर तो असा येईल 2t डिवायडेड बाय आर. 2t डिवायडेड बाय आर अँड दिस मस्ट बी इक्वल्स टू प्रेशर डिफरन्स किती असलं पाहिजे, रो जी एच एवढं, आणि हे रो जी एच इक्वल्स टू काय पाहिजे, 2t डिवायडेड बाय आर. पहा, एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला आपण यूज केला, ऑलरेडी आपण स्टडी केला होता ड्रॉप साठी. सो याला लिक्विड ड्रॉप सारखं कन्सिडर करा. इकडचा सरफेस कॉन्केव्ह आहे,
ओके, फक्त त्याचा पूर्ण पार्ट नाही असा एवढाच पार्ट आहे. ओके, सो पी आय मायनस पी नॉट इक्वल्स टू 2t डिवायडेड बाय आर. सो रो जी एच इक्वल्स टू 2t डिवायडेड बाय आर. सो हा काय आहे, हा जो प्रेशर डिफरन्स असणार आहे, हा प्रेशर डिफरन्स कशाच्या इक्वल पाहिजे, रो जी एचच्या. प्रेशर डिफरन्स कशाच्या इक्वल पाहिजे, रो जी एचच्या. म्हणजेच या लिक्विड कॉलममुळे जे प्रेशर क्रिएट होणार आहे त्याच्या इक्वलच पाहिजे प्रेशर डिफरन्स पी आय मायनस पी नॉट. म्हणजे रो जी एच कशाच्या इक्वल पाहिजे, 2t डिवायडेड बाय आर. पाय प्रेशरचा फॉर्म्युला आहे, हा प्रेशरचा फॉर्म्युला आहे, त्याला 2t बाय आर सोबत इक्वेट केलं. आता आपल्याला कॅपिलरीच्या रेडियसच्या टर्म्स मध्ये याला एक्सप्रेस करायचं असेल तर डायग्रामच्या जॉमेट्रीचा इथे युज करावा लागेल. पहा, इथं हा जो ट्रायंगल तयार झालाय, या ट्रायंगल मध्ये जर तुम्ही कॉस थिटा फाइंड आउट केलं, कॉस थिटा, तर त्याच्यासाठी ऍडजेसंट साइड म्हणजे स्मॉल आर आहे आणि हायपोटेनस म्हणजे काय आहे, तो कॅपिटल आर आहे. ओके, म्हणजे कॅपिटल आर इक्वल्स टू काय येणार आहे, स्मॉल आर डिवायडेड बाय कॉस थिटा. डायग्रामची जॉमेट्री जर व्यवस्थित पाहिली, इथं ट्रायंगल तयार झाला हा थिटा. सो कॉस थिटा ऍडजेसंट अपॉन हायपोटेनस म्हणजे आर बाय आर. सो कॅपिटल आर काय आलं, स्मॉल आर डिवायडेड बाय कॉस थिटा. सो अशा प्रकारे येईल रो जी एच इक्वल्स टू 2t डिवाइड मध्ये काय येईल, स्मॉल आर डिवायडेड बाय कॉस ऑफ थिटा. सो येईल रो जी एच इक्वल्स टू, हा कॉस थिटा काय होईल, मल्टिप्लाय होईल. सो 2t कॉस थिटा डिवायडेड बाय स्मॉल आर. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, हे एच फाइंड आउट करायचंय. सो एच इक्वल्स टू काय, हे दोघं इथं मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडं डिवाइड होईल. सो एच विल बी इक्वल्स टू 2t cos ऑफ थिटा डिवायडेड बाय रो जी आर. सो हा कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला असेल, हा कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला असेल. परत एकदा पहा काय केलं आपण, ही जी हा जो पोर्शन आहे, हा जो बेस आहे इथं ड्रॉ केलेल्या डायग्राम मध्ये, हा फ्री लिक्विड सरफेस आहे त्या कंटेनर मधला आणि त्याच्यावरती एच एवढ्या हाईटनं कॅपिलरी राईज झालेली आहे. ओके, एच एवढ्या हाईटनं कॅपिलरी राईज झाले. सो जो फ्री लिक्विड सरफेस आहे, कॅपिलरी मध्ये जो फ्री लिक्विड सरफेस आहे, दॅट इज द अप्पर कॉन्केव्ह आणि त्याची रेडियस आपण कॅपिटल आर कन्सिडर केली. इथं जॉमेट्रीचा यूज करून आपण कॅपिटल आर ला स्मॉल आरच्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस केलं. एक्सेस ऑफ प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप, हा पहा असा पूर्ण लिक्विड ड्रॉप असतो, त्या लिक्विड ड्रॉपचा एवढाच पार्ट आहे असं कन्सिडर करा, तो कॉन्केव्ह सरफेस. त्याचा यूज करून एक्सेस ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला 2t बाय आर आणि तो कशाच्या इक्वल पाहिजे, रो जी एच, म्हणजे त्या लिक्विड कॉलमनं अप्लाय केलेल्या प्रेशरच्या इक्वल पाहिजे. त्या दोघांना इक्वेट केलं तर आपल्याला एच चा फॉर्म्युला मिळाला 2t कॉस ऑफ थिटा डिवायडेड बाय रो जी आर. ओके, सो याला व्यवस्थित नोट डाऊन करा. तर ही झाली प्रेशरचा यूज करून आपण एच चा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. आणखी एक आहे फोर्सेसच्या बॅलन्सिंगचा यूज करायचा. ठीक आहे, बॅलन्सिंग ऑफ फोर्सेस माहिती आहे आपल्याला, इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन असलेले फोर्सेस एकमेकांचा इफेक्ट काय करतात, कॅन्सल करत असतात, म्हणजे बॅलन्सिंग त्या ठिकाणी होत असते. ओके, सो त्याचा यूज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. फॉर्म्युला तोच मिळणार आहे याचा, 2t कॉस थिटा डिवायडेड बाय रो जी आर, दॅट इज फॉर दी कॅपिलरी राईज ऑर कॅपिलरी फॉल. ओके, सो परत एकदा पहा, हा बेस म्हणजे काय असणार आहे, त्या लिक्विडचा फ्री सरफेस इन द कंटेनर. वरती परत दाखवतोय कॅपिलरी राईज झालेली. ओके, सो या पॉइंटला पहा, या पॉइंटला अशा प्रकारे. सो लक्षात घ्या, ऍक्च्युली ट्यूब जी असते ती पूर्ण सर्कल असते. आपण इथं 2 डायमेन्शनल मध्ये ड्रॉ करतोय, त्यामुळे काय येत आहे, हाफ सर्कल सारखं आपल्याला दिसत आहे. ओके, सो हे अशा प्रकारे. सो इथं पर्टिक्युलरली पहा, इथपर्यंत कॅपिलरी राईज झालेली आहे, याला आपण एच न डिनोट केलं. आता पहा, अलॉंग द टँजंट टू द फ्री सरफेस जो फोर्स ऍक्ट होत असतो, दॅट इज अ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, त्याला आपण एफ न डिनोट केलं. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन त्याला आपण कशाने डिनोट केलं, एफ सफिक्स टी न. ओके, आणि मग हा जो अँगल या ठिकाणी असणार आहे, हा जो अँगल या ठिकाणी असणार आहे थिटा, इट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ऍक्च्युली कसं असतं पहा, हा जो फ्री लिक्विड सरफेस आहे अशा प्रकारचा आहे आणि पूर्ण पार्ट वरती इथं काय होत आहे, याला टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये काय होत आहे, तर सरफेस टेन्शनचा फोर्स ऍक्ट होत आहे. म्हणजे समजा पहा, ही जी कॅपिलरी आहे, कॅपिलरीची जी रेडियस आपण स्मॉल आर घेतलीये, म्हणजे सरफेस टेन्शन टी जे आहे ते ऍक्च्युली काय येणार आहे, सरफेस टेन्शन टी फोर्स पर युनिट लेंथ. इथं लेंथ म्हणजे काय, हा सर्कम्फरन्स. इथं असा काय असणार आहे, तो त्या कॉन्केव्ह पार्टचा सर्कम्फरन्स.
सो तो काय असणार आहे 2 पाय आर, कारण रेडियस किती आहे स्मॉल आर आहे. सो सरफेस टेन्शन किती असेल फोर्स पर युनिट लेंथ. सरफेस टेन्शनचा बेसिक फॉर्म्युला फोर्स पर युनिट लेंथ अलॉंग द टँजंट टू द फ्री लिक्विड सरफेस. सो फोर्सचा फॉर्म्युला इथून काय येत असतो सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय 2 पाय आर. सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय 2 पाय आर हे व्यवस्थित कुठेतरी पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या. म्हणजे लक्षात घ्या हे जे सरफेस टेन्शनचे फोर्सेस ऍक्ट होणार आहेत पहा, हा जो फ्री लिक्विड सरफेस असणार आहे त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये तो असा कंप्लीट सर्कल आहे. मग त्याची लेंथ म्हणजे काय घेणार त्याचा सरकम्फरन्स, तो किती असणार आहे 2 पाय आर एवढा. मग सरफेस टेन्शनचा फोर्स किती असेल सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय लेंथ म्हणजेच F इक्वल्स टू टी इंटू एल. इथं एल म्हणजे काय आहे तो पूर्ण सरकम्फरन्स म्हणजे 2 पाय आर. आता या फोर्सेसला जर आपण रिझॉल्व्ह केलं अशा प्रकारे तर पहा त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट इकडे येईल, व्हर्टिकल कंपोनंट इकडे येईल. सो व्हर्टिकल कंपोनंट काय असेल त्याचा पहा, हा अँगल थिटा आहे तर व्हर्टिकली अपोजिट अँगलच्या रूलनुसार हा अँगल सुद्धा थिटा असेल. म्हणजे हा जो कंपोनंट येईल तो येईल एफ टी कॉस ऑफ थिटा आणि हा इकडचा हॉरिझॉन्टल कंपोनंट जो येईल तो येईल एफ टी साइन ऑफ थिटा. माहितीये ज्या डायरेक्शन सोबतचा अँगल माहितीये तो कॉसनं मल्टिप्लाय करावा लागतो आपल्याला ओरिजिनल फोर्सला. सो रिझॉल्युशन कंप्लीट झाले. याचंही तसंच येईल, आपल्याला पूर्ण सरकम्फरन्सचं घ्यायचंय म्हणजे आपण 2 पाय आर न तर फायनली मल्टिप्लाय करणारच आहोत. ओके सो पहा जो आता पहा इकडे लक्ष द्या, इथंही तुम्ही जर रिझॉल्व्ह केला अशा प्रकारे सो हा काय येईल एफ टी कॉस ऑफ थिटा आणि इकडचा काय येईल हा एफ टी साइन ऑफ थिटा. सो लक्षात घ्या हा असं पूर्ण पार्ट आहे सर्कलचा. तर इथं तुम्ही जर याचा व्यवस्थित विचार केला तर सरफेस टेन्शनचा जो फोर्स अलॉंग द टँजंट ऍक्ट होणार आहे, सरफेस टेन्शनचा जो फोर्स अलॉंग द टँजंट ऍक्ट होणार आहे त्याचे हॉरिझॉन्टल कंपोनंट्स एकमेकांना कॅन्सल आउट करून टाकतील. हॉरिझॉन्टल कंपोनंट एकमेकांना काय करून टाकतील कॅन्सल आउट करून टाकतील. मग आपल्याला फोकस करायचं या व्हर्टिकल कंपोनंट वरती. व्हर्टिकल कंपोनंट काय आहे एफ टी कॉस थिटा आणि याला बॅलन्स कोण करणार आहे तर या लिक्विड कॉलमचं. हे जे पर्टिक्युलरली या कॅपिलरी मध्ये लिक्विड कॉलम आहे त्याचं वेट या व्हर्टिकल कंपोनंटला बॅलन्स करणार आहे. सो आपल्याकडे काय पहा हा डब्ल्यू इक्वल्स टू येईल एफ टी कॉस ऑफ थिटा. लक्षात घ्या व्हर्टिकल अपवर्ड डायरेक्शन मध्ये कोणता फोर्स ऍक्ट होतोय एफ टी बरोबर आहे, सॉरी एफ टी कॉस थिटा. व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये कोणता फोर्स ऍक्ट होतोय एफ टी कॉस थिटा आणि डाऊनवर्ड मध्ये काय ऍक्ट होत आहे तर त्या कॅपिलरी मध्ये असलेल्या लिक्विड कॉलमचं वेट. मग हे दोघं एकमेकांना बॅलन्स करतील म्हणून आपल्याला ते इक्वेट करावे लागतील. आता तुम्हाला काय प्रश्न पडतो हा एफ टी कॉस थिटा आहे हा पण मग ते दोन ऍड काय नाही केले. लक्षात घ्या आपण एफ टी घेताना टी मल्टिप्लाइड बाय 2 पाय आर घेतोय म्हणजे सरफेस टेन्शनला पूर्ण सरकम्फरन्स न मल्टिप्लाय करत आहोत. त्यामुळे एकच एफ टी त्या ठिकाणी घ्यावा लागेल. नाहीतर काय होतं हा एफ टी कॉस थिटा हा एफ टी कॉस थिटा हे ऍड करायचे त्याला इक्वल टू डब्ल्यू करायचं असं नाही. ओके सो लक्षात घ्या आपण तो सरफेस टेन्शनमुळे ऍक्ट होणारा फोर्स आहे तो पूर्ण लेंथ वरती ऍक्ट होतो आणि आपण सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय लेंथ म्हणजे 2 पाय आर घेतलंय. एफ टी मध्ये हा 2 पाय आर आला म्हणजे या पूर्ण पार्ट वरती ऍक्ट होणारा एफ टी त्या ठिकाणी मिळणार आहे. ओके फक्त दाखवताना आपण ते दोन्ही साईडला शो केलेलं आहे. आता लक्षात घ्या डब्ल्यू म्हणजे काय या लिक्विड कॉलमचं मास समजा एम आहे जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एफ टी काय असणार आहे एफ टी इज द टी इंटू 2 पाय आर इंटू हा कॉस ऑफ थिटा ऍज इट इज. टी इंटू 2 पाय आर इंटू कॉस ऑफ थिटा ऍज इट इज. आता पहा पुढे mg इक्वल्स टू इथपर्यंत आलं. मास काय असतं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू हा जी ऍज इट इज टी इंटू 2 पाय आर इंटू कॉस ऑफ थिटा. ठीक आहे सो व्हॉल्यूम काय असणार आहे पहा या कॉन्केव्ह पार्टला थोडं सोडून दिलं तर हा एक सिलेंडर टाईपचा आहे. सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतो सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतो पाय आर स्क्वेअर इंटू एच हा सिलेंडरचा व्हॉल्यूम झाला इंटू हा रो डेन्सिटी जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी टी इंटू 2 पाय आर इंटू कॉस ऑफ थिटा. सो पाय पाय गेट कॅन्सल. ओके सो हा आर आणि स्क्वेअर मधला एक आर गेट कॅन्सल. इथं राहिलं एच इक्वल्स टू इकडे शिल्लक होतं 2t कॉस ऑफ थिटा 2t कॉस ऑफ थिटा डिवायडेड बाय हा पहा रो
जी आणि आर याच्या आपण इथंच ठेवला, हा 2t cos थिटा हे जाऊन इकडे डिवाइड होईल, सो रो जी आर. सो तोच फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. ओके, सो दिस इज हाऊ टू फाइंड द कॅपिलरी राईज ऑर फॉल युझिंग दिस पर्टिक्युलर इक्वेशन. पहा व्यवस्थित, वेटला कोणी बॅलन्स केलंय, एफटी कॉस थिटानं. एफटी काय आहे, सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय 2 पाय आर. वेटला मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मासला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हा जो पार्ट आहे एवढा लिक्विड कॉलमचा तो सिलेंड्रिकल शेपचा आहे, पाय आर स्क्वेअर एच रो इंटू जी टी 2 पाय आर कॉस थिटा. याला सॉल्व्ह केल्यानंतर फायनली एच इक्वल्स टू 2t कॉस थिटा अपॉन रो जी आर हा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. ठीक आहे, सो इथं आपलं कॅपिलरिटी हा पार्ट कंप्लीट झालाय आणि त्यासोबतच फ्लुइडचा जो आपण स्टडी करत आहोत, फ्लुइड मेकॅनिक्सचा, त्यामध्ये फ्लुइड स्टॅटिक आणि फ्लुइड डायनामिक्स हे 2 पार्ट आपण स्टडी करत होतो. त्यामधला फ्लुइड स्टॅटिक्सचा पार्ट जवळपास कंप्लीट झालेला आहे. एखादा काही पॉइंट बाकी असेल तर तो नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊन नेक्स्ट लेक्चरमध्ये लगेच आपण फ्लुइड डायनामिक्सचा म्हणजेच फ्लुइड इन मोशनची सुरुवात करणार आहोत. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस. प्रेशरचा यूज करून आणि फोर्सेसची बॅलन्सिंग यूज करून दोन्ही मेथडनं एच ची व्हॅल्यू किंवा एच चा फॉर्म्युला 2t cos थिटा अपॉन रो जी आर असाच येतो. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये जेवढे डेरिव्हेशन, जेवढे फॉर्म्युले, जेवढ्या कन्सेप्ट आपण लर्न केलेल्या आहेत, व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे, कन्सेप्ट रिवाइज करायच्या आहेत आणि नोट्स बनवायच्या. ठीक आहे, सो आजचं लेक्चर इथंच कन्क्लूड करूयात. स्टडी वेल, हॅव अ नाईस डे अँड थँक्यू.